नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पाचाडहून काशीबाईंच्या दुखण्याने उचल खाल्ल्याची वर्दी गडावर आली. राजे संभाजीराजे जिजाऊ राणी वसा येसुबाई धाराऊ सगळा राजगोतावळा पाचाडात उतरला. अभिषेक होऊ घातलेल्या राजे संभाजीराजांच्याकडे भरल्या नजरेने बघत बोलायचे ते खूप ओठाआड तसेच ठेवून मूकपणे काशीबाई निघून गेल्या. पाचाडच्या दगडी महालात आक्रोश उठला. काशीबाईंचा निष्प्राण हात हाती घेऊन त्यांच्या कपाळीचा भरला आडवा मळवट बघताना राजांचे डोळे दाटून आले. एका मुका मनसुबा थंड झाला होता. होणाऱ्या राज्याभिषेकावर आभाळाच्या सांदीतून काही अशीव झिरपेल की काय या कातर भयाने ते थोपवायला घाई गर्दी करून काशीबाई निघून गेल्या. पाचाडच्या माळावर पेटलेल्या चंदनी चितेकडे उदास नजरेने संभाजीराजे बघत होते. चितेच्या चटचट्या आवाजाबरोबर त्यांच्या शब्दांचे पक्षी पंख फडफडवीत राहिले. सरता संचिताचे शीश नाही क्षणाचा अवकाश, भरतान भरता निमिष जाणे लागे, मृत्यू न म्हणे मुद्राधारी न म्हणे परनारी. राजकन्या. प्रतापरावांच्या होमानंतर एकच महिन्यात काशीबाईंची चिता पेटली. युवराज म्हणून राजटोप मस्तकी चढण्यापूर्वीच ज्येष्ठ पुत्र म्हणून संभाजीराजांचे जावळ मुंडन विधीने उतरले गेले. राजगड पुन्हा सुटकात आला. काशीबाईंचे मार्तिक विधी पार पडले. संभाजीराजांच्या सह राजे प्रतापगडी जायला निघाले. कुलदेवता भवानी आईचे आशीर्वाद घेऊन रामजी दत्तोने बांधलेले सव्वामणी सुवर्णछत्र तिच्या मस्तकी चढवायला शिवथर घळीत उतरून समर्थांची पायधूळ घ्यायला दोघा पितापुत्रांनी जिजाऊंचा निरोप घेऊन निवडक शिबंदीनिशी रायगड सोडला. फुलमाळांनी सजल्या पालखीत वस्त्राच्छादी सुवर्णछत्र ठेवण्यात आले होते. जय भवानी नांदी देत भोयांनी पालखीला खांदे दिले. जगावर छत्र धरणाऱ्या तुळजाभवानीवर छत्र चढवण्यासाठी तिचे भुत्ते चालले होते. उन्हाळी मजला मागे पडला. घाट चढून छत्र तांडा जावळी खोऱ्यात घुसला. जनीच्या टेंब्यावरची अफजल कबर मागे टाकीत छत्र शिबंदी प्रतापगडावर आली. सोन मोरा उधळून किल्लेदाराने राजे युवराजांची आगवानी केली. भरल्या मळवटाने सुवासिनींनी निरांजने फिरवली. छत्रस्थापनाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी होता. थाळी घेऊन दुपार टळतीला टाळून संभाजीराजांच्यासह राजे गडाच्या पाहणीला बाहेर पडले. गडाच्या मोक्याच्या जागा बघून स्वाऱ्या अब्दुल बुर्जावर आल्या. दूरवर हंड्या एवढ्या दिसणाऱ्या अफजलच्या कबरीकडे बघत राजे गंभीर झाले. महाराज साहेब, आपणास जिवे घेण्याचा विडा उचलून आलेल्या खानाचे दफन आपण इतमामाने केले. त्याची कबर बांधविली ही कोण विचाराने? अफजलच्या कबरीकडे बघत संभाजीराजांनी विचारले. राजांचा धरला विचार त्याने तुटला. संभाजीराजांच्या भरगच्च कपाळीच्या गंधपट्ट्यावर गालाकडे फिरलेल्या मिशांच्या काळभोर रेषांकडे बघत राजे म्हणाले, आमचा झगडा करणीशी असतो, कर्त्याशी नाही. मरणाबरोबर गनिमी संपली असे आम्ही मानतो, पण गनीम तसे मानित नाहीत. आपल्या गुजर काकांचा पडला देह मिळाला नाही, त्यांचे दहन झाले नाही. कामी आलेल्या आपल्या माणसांची धडे छावणीच्या कुत्र्यांसमोर टाकली जातील हे कसे? तो विचार बिनतोड होता. राजे त्याने क्षणभर सुन्न झाल्यागत झाले. मग शांतपणे म्हणाले, मोगलाईत आणि आमच्या श्रींच्या राज्यात फरक आहे तो इथंच. आम्ही पाडली मंदिरं पुन्हा उठवू, पण कुणाची धर्मस्थानं धुळदोस्त करावी तो विचार आमच्या मनात शिवत नाही. तुम्हास आता जसं वाटतं तसं एकेकाळी आम्हासही वाटत होतं, पण मासाहेबांनी आमचा भ्रम दूर केला, विचारोदात्त केले. जिजाऊंच्या आठवणीने दोघेही जबानबंद निसोर झाले. भवानीच्या मंदिराच्या रोखाने सांज आरतीची तडतडणारी संबळ ऐकू येऊ लागली. क्षणभर युवराजांना आपण रायगडाच्या मावळ माचीवरच उभे असल्यासारखे वाटले. हात छातीशी भिडले. भवानीच्या मंदिराकडे जाण्यासाठी ते राजांबरोबर अब्दुल बुर्जाच्या पायऱ्या उतरू लागले. ओघळत्या उपरण्याचे शेव मुठीत धरून अण्णाजी दत्तांनी रायगडाच्या 7 महालातील सोयराबाईंच्या महालाचा दगडी उंबरठा ओलांडला. राणीसाहेबांना बघताच त्यांनी अदबीने झुकून मुजरा दिला. या सुरनीस अभिषेक विधीचा तपशील सिद्ध झाला असे आम्ही ऐकतो. सोयराबाईंनी मुद्द्याला हात घातला. रायगडावर राजे युवराज नव्हते म्हणून मनातील एका पेसाची उकल करण्यासाठी अण्णाजींना सोयराबाईंनी चंद्रांकडून महाली याद केले होते. जी सर्व तपशील सिद्ध झालेत. अण्णाजींनी मान खाली ठेवून प्रश्नाचा जाब दिला. एवढ्यात महालाच्या अंतपुरातून चंद्रा कुणबिणीच्या हाती हात दिलेले रामराजे बैठकी दालनात आले. त्यांना बघताच अण्णाजींनी त्यांना मुजरा दिला. रामराजांना जवळ घेत सोयराबाईंनी त्यांच्या गळ्यातील ठीक असलेला मोतीकंठा उगाच पुन्हा ठीक केला.
तसे करताना अण्णाजींना नेमक्या मुद्द्यावर कसे आणावे याचा विचार मनाशी बांधून घेतला. मग त्या तपशिलात आमच्या बाळराजांच्यासाठी कसली विधी आहेत? सोयराबाईंची जरबी नजर अण्णाजींच्या थोराड पगडीभोवती फिरली आणि त्यांच्या कपाळीच्या गंधट टिळ्यावर बसली. अण्णाजींना द्यायला उत्तर नव्हते म्हणून ते खालमानेने गप्पच उभे राहिले. का? सुरनीस यांच्यासाठी कोणतेच विधी नाहीत? तुम्ही गप्प का? सोयराबाईंचा आवाज बांधील झाला. जी आचार्यांनी सिद्ध केलेल्या अभिषेक प्रयोगात बाळराजांचा स्वतंत्र उल्लेख नाही. अण्णाजी तोलून बोलले. मतलब? ते स्वारींचे कुणीच नाहीत? मग यांना मुजरे तरी कशाला? गैरसमज होतोय राणीसाहेब. यात आमची काहीच कसूर नाही. खुद्द स्वामींनीच आचार्यांना अभिषेक विधी ठरवण्याचे सर्व अधिकार दिले आहेत. तेच आम्ही म्हणतो. आचार्यांना गडाची ओळख 2 दिवसांची. त्यांच्या कामात काही वाण राहिली तर ते बोलणार कोण? तुम्ही ती सुधारून घ्यायला नको काय? अण्णाजींना फिरवून फिरवून सोयराबाईंनी नेमक्या तिवड्यावर आणले. जी आम्ही हे बोलू पण आचार्य ते मान्य करतीलच असा विश्वास कसा घ्यावा? तुम्ही बोला तर खरे. जी अण्णाजींची पगडी मंद डोलली. सोयराबाईंना आणि रामराजांना मुजरा देत ते पिछाडीच्या कदमांनी महालाबाहेर पडले. काही वेळाने सोयराबाईंची दासी चंद्रा मंत्रीवाडीतील अण्णाजींच्या घरी जाऊन हळदी कुंकवाचे आमंत्रण देऊन आली. सायंकाळी महाली आलेल्या अण्णाजींच्या कबिल्याची सोयराबाईंनी खण शालूवर मोतीबंद नथ ठेवून ओटी भरली आणि ती भरत असताना त्या हसून म्हणाल्या, आपल्या माणसांचा असा राबता असला म्हणजे मनास बरं वाटतं. सरंजाम शिबंदी पाठीशी घेत राजे संभाजीराजांसह शिवथरघळीच्या वाटेला लागले. ओढे पाणंदी पार करताना जातवान घोड्यावर बैठक घेतलेल्या संभाजीराजांच्या मनी एकच एक विचार पुन्हा पुन्हा फेर टाकू लागला. कसे कसे दिसत असतील स्वामी समर्थ? सूर्यभक्त, रामसेवक, संन्यासी. संन्यासी असून ठिणग्यांसारख्या शब्दांचा प्रपंच ओठात नांदवणारे. तेवढ्या मानतात मासाहेब त्यांना. लतावेलींनी मेट धरलेली शिवथरची घळ जवळ आली. उभे रानत कोंडीला पडले असे वाटावे तसा शंखांचा घुमरा आवाज ऐकू येऊ लागला. राजांची आगेवर्दी गेल्याने साक्षात समर्थ शिष्यांचा तांडा पाठीशी घेऊन स्वागतासाठी येत होते. जय जय रघुवीर समर्थ या खड्या बोला मागोमाग समर्थ नजरेला पडताच राजे बोलून गेले. शंभू, खुद्द समर्थच येत आहेत. आघाडीचे उतार व्हा. राजांनी रिक्की बसोडली. मोजड्या उतरल्या. चटक्या पावलांनी तरातर पुढे होत त्यांनी समर्थांच्या पायांवर आपले मस्तक ठेवले. राजांच्या टोपावर आपल्या तळहाताचे छत्रधरी समर्थांनी आशीर्वाद दिला. रामरूप व्हा. राजे बगलेला झाले. पुढे होत संभाजीराजांनी आपले मस्तक समर्थांच्या चरणांवर ठेवले. कपाळ पाळीसारख्या त्या चरणांचा स्पर्श संभाजीराजांना जाणवला. विचारांचे भोंगे घुमून उठले. बहुता जन्माचे सेवटी नरदेह सापडे अवचट. रघुदास व्हा. जपमाळ अंगठ्याखाली तोलत समर्थांनी तळहात संभाजीराजांच्या टोपावर ठेवला. उठून संभाजीराजांनी समर्थांच्या शांत तेजवान मुजरेवर नजर जोडली. पाऊसधारात निथळलेला श्रावणी उन्हात उझळलेला रायगडाचा कातळकडा दिसावा तशी ती मुद्रा होती. निर्धारी, नितळ, शांत, काहीही साठवून घ्यायला राजी नसलेली. चारी पुरुषार्थ जिंकलेली, संन्यासी, गोसावी. बघणाऱ्याला सर्वांगावर कमंडलूतील पाण्याचा शिडकावा होतो आहे असे वाटावे अशी रामरंगी नजर समर्थांनी संभाजीराजांच्या वर जोडली. कपाळीचे भस्मपट्टे किंचित वर घेत ते म्हणाले, तुम्ही युवराज संभाजीराजे? जी. संभाजीराजांच्या कानातील सोन चौकडा मंद डोलला. रघुकृपा. डोळे मिटते घेत समर्थ पुटपुटले. स्वामींनी पुढे येण्याची तसदी घेतली. राजे प्रेमभावाने म्हणाले, अवघा मुलूक पाठीशी घेऊन जाणाऱ्यांना पुढं होऊनच पावतं घ्यायला पाहिजे. राजे चला. समर्थांनी घडीच्या रोखाने हात उभारला. दुतर्फा जगदंबेचे भुत्ते घेऊन तो गिरीकुहरात राहणारा रामभक्त चालू लागला. शंखांचे नाद उठले. त्यात राजांच्या सरंजामातील शिंगाड्याने काढलेली शिंगाची थरथरती ललकारी मिसळली. घडीतील दगडी गुहेत राजांचे बोल घुमले. स्वामींना रायगडी पाचारण करण्यासाठी आम्ही आलो आहोत. चौथरा वजा एका दगडी बैठकीवरच्या व्याघ्रांबरावर समर्थ बसले होते. शेजारी कमंडलू, थोपा आणि भगव्या बासनात बांधलेली ग्रंथसंपत्ती होती. पाठीशी पुरुषभर उंचीची उड्डाणी पवित्र्यातील शेंदूरमंडित हनुमंत मूर्ती होती. तिच्याजवळ एक बळकट धनुष्य होते. त्याच्या पायथ्याशी भरल्या बाणांचा भाता होता. समर्थांच्या समोर अंतरलेल्या घोंगडीवर राजे संभाजीराजे पलख मांड्याची बैठक घेऊन बसले होते.
मठाच्या धुनीतील धुराची मंद वळी गुहेत शिरून फिरत होती. डोळे मिटून थोडा वेळ समर्थ हातची जपमाळ ओढीत राहिले. मग गुहेवरती धोंड हटावी तशा त्यांच्या पापण्या उघडल्या. ओठातून आशय पाझरू लागला. तुमच्या राज्याभिषेकाची सुवार्ता कानी आली आहे राजे. त्यासाठीच क्षणापूर्वी डोळे मिटून आम्ही अयोध्येत जाऊन आलो. आम्हाला पाचारण करण्यासाठी तुम्ही येथवर आलात. आम्ही धन्य झालो. शिवबा राजे, आम्ही केव्हाचेच तुमच्यावर छत्र धरले आहे. आमच्या तपस्सामर्थ्याचे डोंगर दरीत राहणारे आम्ही गोसावी, आम्हाला लौकिकाचे बंध नाहीत. जनलज्जेसाठी लंगोटी आणि उदरपूजेसाठी झोळी आम्ही धारण केली आहे. नाहीतर तो भारच आहे. आम्हाला लौकिकात गुंतवू नका. तुम्हाला आम्ही साक्षात प्रभू रामचंद्रांचा अवतार मानतो. आम्ही सांगतो तो राजयोग समचित्त होऊन ध्यानी ठेवा. मनी किंतु न धरता सविध राज्याभिषेक करून घ्या. झाले नाही एवढे थोर कार्य तुम्हास करणे आहे. डोळे मिटत समर्थ पुन्हा मानापलीकडच्या प्रकाशगुहेत शिरले. जी घोंगडी थरथरली. समर्थांच्या दाढी मिशांनी मखर धरलेल्या ओठातून शब्दाचा एक एक सूर्य टंकारत फुटू लागला. पितापुत्र कानांचे कमंडलू करून ते रामतीर्थ आपलेसे करू लागले. गुहा मंदिर गाभारा झाली. रामबाण शब्दांनी भरू लागली. जयास वाटे जीवाचे भय, त्याने क्षात्र धर्म करू नये. काहीतरी करून उपाय पोट भरावे. नजर करार राखणे, कार्य पाहून खत्तल करणे. तेणे रणशूरांची अंतःकरणे चकित होती. देखोनी व्याघ्राचा चपेटा, मेंढरे पळती नाना वाटा. मस्त तो रेडा मोठा, काय करावा. उदंड मुंडे असावी, सर्व ही एकत्र न करावी. वेगळाली कामे द्यावी सावधपणे. मोहरा पेटला अभिमाना, मग तो जीवास पाहेना. मोहरे मिळवून नाना, मग चपेट मारी. अमर्याद फितवेखोर, त्यांचा करावा संहार. शोधिला पाहिजे विचार यथायोग्य. मर्दे तकवा सोडू नये, तेणे प्राप्त होतो जय. कार्यप्रसंग समय ओळखावा. दोन्ही दळे एकवटे, मिसळता ती लखलखाटे. युद्ध करावे खणखणाटे, सीमा सोडून या. देव मात्र आच्छादिला, जित्या परिसम मृत्यू भला. आपला स्वधर्म बुडविला, असे समजावे. महाराष्ट्र देश थोडका उरला. राजकारणे लोक शोधिला. अवकाश नाही जेवायाला उदंड कामे. लोक पारखून सोडावे, राजकारणे अभिमान झाडावे. पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे. देवमस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. मुलुख बडवा की बडवावा, धर्म संस्थापनेसाठी. जय जय रघुवीर समर्थ. रामनांदी उठवून समर्थांनी डोळे उघडले. बैठकीवरून उठून ते पाठीच्या हनुमंत मूर्तीजवळ गेले. खांद्या एवढ्या उंचीचे धनुष्य प्रत्यक्ष त्यांच्या हात सरावाचे होते. समर्थांचे बोल मनावर करून घेतलेले राजे युवराज घोंगडीवर खडे झाले होते. राजांच्या समोर उभे होत समर्थ बैरागी आवाजात म्हणाले, आशीर्वाद आम्ही तुम्हाला दिलेलाच आहे. हा आमचा कोदंड घ्या राजे. तुमच्या अभिषेकाला आमची ही गोसावी भेट. आमच्याकडे देता येण्याजोगे एवढेच आहे आणि या प्रसंगी ते योग्य आहे. घ्या, विजयवंत व्हा. हातातील कोदंड समर्थांनी पुढे केला. राजांच्या पापणीकडा दाटून आल्या. झुकते होत त्यांनी तो रामप्रसाद आदराने हाती घेतला. कोदंड डोळे मिटत कपाळीच्या शिवगंधाला भिडविला. तसाच तो संभाजी राजांच्या हाती दिला. डोळे मिटून तो गोसावी कोदंड कपाळीच्या शिवगंधाला भिडवताना समर्थांचा एक विचार बाणागत युवराजांच्या काळजात रुतून बसला. कधीही न हटण्यासाठी. जयास वाटे जीवाचे भय, त्याने क्षात्र धर्म करू नये. धनुष्य भाता हाती घेऊन संभाजीराजे समर्थांना काही एक बोलू गेले. पुन्हा थांबले. त्यांनी राजांना नजर दिली. बोला, निसंकोच बोला युवराज. समर्थांच्या नजरेतून ती घालमेल सुटली नाही. नाही, आम्ही म्हणणार होतो की. संभाजीराजे अडखळले. सांगा काय आहे. समर्थ हसले. स्वामींनी जसे महाराज साहेबांचे रूप श्लोकात उभे केले आहे तसे आमच्या मासाहेबांचेही केले तर आमचे कान धन्य होतील. न पाहिलेल्या जिजाऊंच्या आठवणीने समर्थांना कधीतरी बाळपणी पाहिलेल्या आपल्या मातोश्रींची आठवण झाली. निर्धाराने त्यांनी ती परतविली. युवराज, तुम्ही आणि राजे धन्य आहात. प्रतिदिनी त्यांच्या सहवासात आहात. आम्ही त्यांना पाहिले नाही, केवळ ऐकले आहे. आणि पाहिले तरीही त्यांचे रूप आम्ही शब्दात उभे करू शकणार नाही. आम्ही शब्दांचा दासबोध घडविला, पण त्यांनी हा समजताच जिता जागता शिवबोध घडविला आहे. समर्थांनी राजांच्याकडे हात केला. वाल्मिकींनी रामायण रचले, पण त्यांनाही कौसल्या मातेचे रूप गवसलेले नाही. आम्ही ते कसे विसरू.
राजांनी झुकून समर्थांच्या चरणांना हात भिडविले. संभाजीराजांनी द्रोणागिरीधारी बलदंड हनुमंत आपल्या नजरेत धरून घेतला. त्या दिवशीचा मुक्काम घळीत टाकून दिवस फुटीला राजे संभाजीराजे रायगडाकडे जायला निघाले. त्यांना पाय सोबत द्यायला समर्थ घळीच्या कुंपणापर्यंत आले. निरोपासाठी हात जोडणारा राजांच्या खांद्यावर जपमाळेचा हात चढवीत समर्थ नेहमीपेक्षा वेगळ्या कातऱ्या आवाजात म्हणाले, राजे, एक स्मरणपूर्वक करा. आईसाहेबांना आमचा दंडवत सांगा. आमच्या रूपाने आमचा दासबोध त्यांच्या सेवेला तत्पर आहे हे सांगा. या रामरूप व्हा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी डोळे मिटले. त्यांना पाठमोरे झालेल्या संभाजीराजांचे मन कुठेतरी जाऊन पोहोचले होते. एवढं थोर पण जन्मास घालणाऱ्या स्वामी समर्थांच्या आईसाहेब कशा असतील? आमच्या मासाहेबांसारख्या कुठे असतील त्या? त्यांनी ऐकला असेल कधी दासबोध? दासबोध केवढा अर्थ! सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष, जाणे लागे. गाळ काढल्याने नितळ दिसणाऱ्या 12 टाक्यातील पाणी निरखत संभाजीराजे उभे होते. त्यांच्या मनी समर्थांची मूर्ती आणि त्यांचे श्लोक फिरत होते. एकाएकी बगलेच्या घाणेरीच्या झुडपाजवळून वाळल्या पानांची सरसर उठली. ठिपक्या ठिपक्यांचा एक चपळ भुजंग वळवळत बाणागत सुसाटत होता. मध्येच ते ठिपकेदार चैतन्य थांबले. हातभर वर उठलेल्या त्या जनावराने पंजासारखी झळझळीत ठिपकेदार फणा फुलविले. जिभेच्या पालव्या चटाचट आत बाहेर घोळवल्या. संभाजीराजांच्या पाठीशी असलेल्या रायाजीने हातचा भाला आडवा करून त्यांच्यावर रोखला. तो झटकन कडेधारी हाताने खाली दबवून टाकीत अंतोजी म्हणाला, शंभू, महादेवाचा अलंकार हाय त्यो, जाऊ दे आपल्या वाटेनं. रायाजी आठ्याखालीत थांबला. जनावर पुन्हा वळवळत झाडोऱ्या आड झाले. संभाजीराजे रायाजीला काही म्हणणार होते तेवढ्यात कवी कुलेशांच्यासह आलेल्या महादेव यमाजींनी मुजऱ्याबरोबर वर्दी दिली. जगदीश्वराच्या मंदिर ओरीत उत्तरेकडचा कुणी कवी उतरला आहे. युवराजांनी त्याची भेट पाडावी असा स्वामींचा सांगावा आहे. जशी आज्ञा. चला. कवी कोण असावा असा स्वतःलाच प्रश्न करीत युवराजांनी 12 टाके सोडले. कुलेशाने महादेव यमाजी यांच्यासह ते जगदीश्वराच्या चौक आवाराजवळ आले. झाडाच्या बुंध्याला ठाण केलेल्या पांढऱ्या शुभ्र घोडीला खरारा करीत एक माणूस काही गुणगुणत होता. संभाजीराजे मंदिराच्या प्रथम चौकात आले. पायगतीला असलेल्या दगडी कासवाला बगल देऊन त्यांनी घंटेचा टोल दिला. तसे चालत जाऊन मंदिर गाभाऱ्यातील बेलकमळांनी आच्छादिलेल्या जलधारा अंगी घेणाऱ्या शिवपिंडीसमोर गुडघे टेकून पिंडीला मस्तक टेकविले. पुजाऱ्याने दिलेली तीर्थ पापण्यांना भिडवून उठाणाड केले. बाहेर चौकाभोवती फिरलेल्या ओरी ओरी शिरून कुलेश आणि महादेव पंत त्या कवीचा तलाश पाडू बघत होते. दक्षिणा आणि दानाच्या ओढीने आलेल्या उदासी बैरागी गोसाव्यांनी साऱ्या ओऱ्या भरून गेल्या होत्या. त्यातच वेश पालटून राजांच्या जासूद खात्याचे खबरगीरही मिळाले होते. त्यांनी महादेव पंतांना ओळखले. जवळ येत त्यांनी पंतांना दखल दिली. एका खबरगीराने चौकाबाहेर येत महादेव पंतांना दबक्या आवाजात सांगितले, ह्योच त्यो शाहीर. निक्तच धनी हेच पवाड आतल्या चौकात ऐकून गेलं. लई खुश झालं. पर ह्या वागानं पाय वळाकलं नाही तेसनी. म्या बी ऐकलं, पर ह्याची बोली पाय साथली नाही मला. त्या गोसावी कफनी घातलेल्या खबऱ्याचे बोट घोडीला खरारा देणाऱ्या त्या ठिंगण्या माणसावर रोखले होते. प्रणाम कविराज. पुढे होत कवी कुलेशांनी त्या माणसाचा खरारा थांबविला. जय जयंती. प्रणाम. खरारावाला वर उठून हिंदुस्थानी भाषा कानी पडल्याच्या आश्चर्याने कुलेशांच्याकडे बघत म्हणाला, त्याच रंग पिकल्या आंब्यावर पडला होता. कपाळी कनुजी पगडी, अंगी उत्तरी सफेद बंदिनिमा, लाल करवत काठी धोती, कपाळी आडवे शैवगंध आणि तेजफेकी अभिमानी डोळे असे त्याचे रूप होते. हाताला बांधलेला बुरुणुसी खराऱ्याचा वाद उकलीत त्याने विचारले, क्षमा भाई, आपका परिचय? हम कवि कुलेश, प्रयाग निवासी. आप? हो, त्रिविक्रमपुर के त्रिपाठी भूषण त्रिपाठी. चंडी चंडी. प्रणाम कविराज भूषण, हमने आपकी कीरत सुनी है. आज दर्शन हुए. कुलेशांनी समोरचे कनोजी काव्य तेज पारखीत पुन्हा नमस्कार केला. झाडाच्या रुखाने त्या संभाजीराजांना बघून कुलेश भूषणांना समज मिळावी म्हणून पुटपुटले, युवराज संभाजीराजे. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात् शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.